नवोदय परीक्षेत वाढवणार रामनाथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील 4 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले। त्यापैकी लावण्या कस्तुरे, श्रुतिका गुल्हाने, ओम चिमनकर, पलक आगरकर यांनी घवघवीत यश संपादन केले। शिक्षक व पालकांनी या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले। नवोदय परीक्षा ही 18 जानेवारी 2025 रोजी नांदगाव खंडेश्वर येथे घेण्यात आली होती। या परीक्षेचा निकाल 25 मार्च 2025 ला लागला। वाढवणार रामनाथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील एकूण 19 विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षा दिली। त्यापैकी 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। याचा सार्थ अभिमान व्यक्त करताना विद्यार्थ्यांना आनंद झाला। शिक्षकांनी तोंड भरून त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज आगरकर, व्यवस्था समितीतील तज्ज्ञ प्रकाश नागरेचा, सुनील येवले, गणेश माटोडे, गजानन गुल्हाने, अशोक चिमनकर, सौ खांदे, मार्गदर्शक शिक्षिका मंगला अडसपुरे, मुख्याध्यापिका सौ वंदना निचळ मॅडम, जयश्री लिखार, माधवी कहाडे, संगीता मोरे, गजानन चौहान यांनी अथक परिश्रम घेतले। एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की मॅडमला चक्का मारायचा होता, 6 माझं टार्गेट होतं, ठरवलंच होतं की कमीत कमी 6, बाकी तर पूर्णच, कमीत कमी 6। आणि सांगायला आनंद होतो की आपण एखाद्या ध्येयाप्रती झपाटलागत जेव्हा काम करतो ना, तेव्हा जळी स्थळी काष्टी पाषाणी जे म्हणतात ते आपल्याला हे दिसतात रात्रंदिवस डोळ्यासमोर। आणि यांचा ध्यास जर डोळ्यासमोर ठेवला तर आजचंही चित्र असं पाहायला मिळतं। मी प्रामाणिकपणे माझ्या 30 वर्षाच्या नोकरीमध्ये 30 झाले, 8 बाकी आहे। मी बेलोरा विमानतळाला 10 वर्ष सर्व्हिस केली। 2 सत्कार तिथे, ते थोडेसे वेगळे होते। हा जो कौटुंबिक होता, एवढंच सांगेल की प्रामाणिकपणे यांच्यावर मेहनत घ्या। परमेश्वर कोणत्या ना कोणत्या मार्गाने कुठे ना कुठे देतो। प्रत्येकाच्या आयुष्यात असे आनंदाचे फार कमी क्षण येतात। काही क्षण असे असतात की आयुष्यभर स्मरणात राहतात। आता मोठा मुलगा नोकरीवर लागला तेव्हा जो आनंद झाला होता, मी रात्रभर झोपले नव्हते। आता दुसरा मुलगा नोकरीवर लागला तेव्हा जो आनंद झाला होता, पुन्हा मी रात्रभर झोपले नाही। काल माझे 3 विद्यार्थी लागले, कालही मी रात्रभर झोपले। आनंद याच्यासाठी ग्रामीण भागातली शाळा आहे, जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहे। प्रकाश भाऊ आगरकर दादा तो शिकवतील, गुलाने साहेबही शिकवतील, पण नवोदयमध्ये लागणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं आणि ते मला पूर्ण करायचं होतं। आणि दुसरं एक असं आपल्या शाळेची परंपरा राहिलेली आहे, 1 वर्ष जर सोडलं, सुरुवातीस आम्ही आलो तर कहाय मॅडम आहेत माझ्या चांगल्या सहकारी मैत्रिणी, त्यांनी पहिला इथे काय म्हणून त्याला आपण वीज रोवलं की त्यांच्या पीडीएफच्या ज्या झेरॉक्स आहेत त्या फेकणार नाही, पुरावा म्हणून तुमच्याजवळ आहे, मी शिकवलेलं आहे, पदावली तुम्हाला येते, डेसिमल पॉईंट पासून अँगल पासून सगळं आपलं झालेलं आहे। नाही 100% खात्रीने सांगते, छातीतोडपणे माझ्या पोरांना येतं। पोरे निरंक काहीतरी बा ढक्कल गाडी करून माझा वर्ग पुढे गेलेला नाही, हे 100% खात्रीने मी कोणताही कितीही मोठा साहेब आपल्या शाळेत जर आला ते सांगते। 2-4 सोडले तर बरं का, 2-4 हे आहे तिथे नाही, आपण नाही तिथे हात टेकल्यासारखे, हा 2-4 जर सोडले तर। आणि तुमचं जो साहित्य बाळांनो ते तसंच ठेवायचं, फेकायचं नाही। तुम्ही प्रचंड मेहनत घेतली, प्रसंगी मी रागवले, मी विचार नाही केला गुल्हानेची मुलगी आहे की अध्यक्षांचा स्टुडंट आहे, समान वागणूक दिली आणि एकच उद्दिष्ट ठेवलं का हे पोरं पुढे गेले पाहिजे, सगळेच गेले पाहिजे। आता काहींनी थोडीशी साथ सोडली, काहींनी दिली, काहींनी मध्येच काहीतरी काही केलं, काहींनी शेवटपर्यंत चिकाटली। आणि ऑनलाईन क्लास तर घेतलेच मी, 2 महिने तुम्हाला सगळ्यांना मिळतात। तर व्यावहारिक ज्ञान, नम्रपणा, सौजन्यशीलता, संवेदनशीलता हे जे गुण आपण रुजवण्याचे मी प्रयत्न केले आणि तेही सांगितलं त्यांना, स्वतःहून कोणाच्या वाटी जायचं नाही, स्वतःहून कोणाला त्रास द्यायचा नाही। कुणी जर त्रास दिला, 1-2दा सहन करायचं, दुसऱ्यांदा सहन करायचं नाही। आणि कोणताही अधिकारी आला, कोणाला माझं हेच सांगणं असतं, याच पोरांना मी परिपाठातही माईक बरेचदा माझ्याकडे असते। आता ते सवय पडली म्हणा बेलोऱ्यापासून की काय, माईकचा दाबा माझ्याकडे असतो। आणि सगळे पहिलीतला असो तर दुसरीतला असो, कोणती लेकर माझे सगळे हे सांगत असते, पुढे जा, शिका, सामान्य ज्ञान घ्या, पिल्लूदर्शक शब्द घ्या। मी तर म्हणतो अमरावती जिल्ह्यात पहिली शाळा असेल माझी, पिल्लूदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द पहिल्या वर्गापासून येते। मोरे मॅडम माझ्यासाठी आनंदाची, आज मला खूपच आनंद झालेला आहे। तुम्ही सगळ्यांनी इथे आला, तुमचा अमूल्य असा वेळ मला दिला, माझ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, माझ्या शाळेचं कौतुक केलं, माझे